गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। समाजात घडत असलेले समाज विघातक कृत्ये, लैंगिक छळ, फसवणूक, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण, विद्यार्थ्यांचा होणारा लैंगिक छळ यांचे प्रमाण याचे समाजात झपाट्याने वाढत चाललेले असून या गोष्टी घडू नये तसेच घडल्यास आपण कशा प्रकारे त्यावर प्रतिबंध करायला हवा किंवा त्यासाठी कोणकोणते नवीन कायदे करण्यात आले आहेत यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने पॉश व पोस्कोच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। होरायझन अकॅडमी दिंडोरी येथे ॲडव्होकेट मनीषा भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य श्रीमती निर्मला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला। यामध्ये सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी विशाखा समितीचे ट्रेनिंग देण्यात आलं। कार्यस्थळात लैंगिक छळ ओळखणे आणि त्यास संबोधित कायदे करणे प्रशिक्षण। या प्रशिक्षणात कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध, निषेध आणि निवारण कायदा 201, पॉश कायदा, कंपनीची धोरणे आणि योग्य अहवाल देण्याच्या यंत्रणेचा कायदेशीर चौकट, लैंगिक संवेदनशीलता वाढविणे, योग्य आचरणाची जागरूकता वाढविणे आणि कर्मचाऱ्यांना भीतीशिवाय छळाचा अहवाल देण्यास सक्षम करणे या बाबींची सखोल माहिती देण्यात आली। यानंतर विद्यार्थ्यांसाठी पोस्कोचे प्रशिक्षण, सामान्यतः मुलांना त्यांच्या हक्कांबद्दल शिक्षित करणे, विविध प्रकारचे गैरवर्तन, चांगला स्पर्श, वाईट स्पर्शासह ओळखणे, एक सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी आणि जागरूकता आणि जबाबदारीची जाणीव वाढविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले। विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे जागरूक राहिला पाहिजे याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले। या उपक्रमाबद्दल मराठा विद्या प्रसारक दिंडोरीचे पेठचे संचालक आदरणीय प्रवीण नाना जाधव तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप घोरपडे, रणजित देशमुख, सुजित मुरकुटे, खांदेवे साहेब यांचे कौतुक केले। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।